आता एक मोठी बातमी, जायकवाडीमधून या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग सुरू झालेला आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि गोदावरी नदीपात्रामध्ये 1.25 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय। कालच्या अतिवृष्टीमुळे जायकवाडीच्या नदीपात्रामध्ये 1.25 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू करावा लागलाय। जायकवाडी धरणाच्या नदीपात्रापासून नागरिकांनी दूर राहावं असं आवाहन जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केलं। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। कृष्णा, काय परिस्थिती आहे? हे जायकवाडी धरणाचं रौद्र रूप या ठिकाणी आज पाहायला मिळतंय। 2006 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विसर्ग पहिल्यांदाच या ठिकाणी करण्यात येतोय। आताची जर स्थिती पाहिली तर जवळपास 1.5 लाख क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येतो आहे। धरणाचे 27च्या 27 सगळे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आणि ही गोदावरी नदी या ठिकाणी दुथडी भरून वाहते आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच म्हणजे 2006 ला गोदावरीला जसा महापूर आलेला होता त्यानंतर अशा प्रकारचं गोदावरीचं रौद्र रूप या ठिकाणी पहिल्यांदाच पाहायला मिळतं आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि हा जो विसर्ग आहे तो सध्या साधारणपणे 1.5 लाख क्युसेक्स एवढा करण्यात आलेला आहे आणि याची 2 लाख पर्यंत करण्यात येईल अशा प्रकारचा देखील इशारा या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत म्हणजे जी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील, शिवाय परभणीमधील असतील, जालन्यामधील असतील, बीडमधील असतील, राक्षसभुवन सारखं गाव असेल, पैठणचा काही भाग असेल, या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हे जे जायकवाडी धरणाचं रौद्र रूप या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि 27 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि 27 दरवाजातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विसर्ग करण्यात येतोय। आपत्कालीन दरवाजे हे देखील उघडण्यात आलेले आहेत आणि म्हणजे ज्या धरणात पाणी सोडण्यासाठी नगर नाशिककरांसाठी यांच्यासोबत भांडावं लागायचं या मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी त्याच धरणातून सर्वात मोठा विसर्ग या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि हा विसर्ग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील नागरिकांनी केलेली आहे आणि आपण पाहतो आहोत की हा पहिल्यांदाच एबीपी माझावरती तुम्ही पाहत आहात की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विसर्ग झालेला आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। माधवी, कृष्णा, धरण क्षेत्रामध्ये पावसाची काय स्थिती आहे? हवामान विभागाने आता काय अंदाज वर्तवलाय? कारण पाऊस वाढला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। नाही, नगर नाशिकच्या भागातून जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची जी आवक आहे ती आता अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे 1,94,000 क्युसेक्स एवढी आहे आणि आता जायकवाडी धरणामधलं जर आपण पूर्ण धरणाचा साठा पाहिला तर तो 99% पेक्षा देखील अधिक आहे आणि त्यामुळे जास्त प्रमाणावरती पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते आणि आपण पाहिलं तर जसजसा दरवाजाची उंची वाढवण्यात येते तसतसा एक मोठा या ठिकाणी हॉर्न देखील वाजवण्यात येतो, सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येतो आणि त्यामुळे हा जो 194ची आवक जर आपण लक्षात घेतली तर तेवढंच पाणी बाहेर सोडावं लागेल आणि अजून नगर नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे। धरणाचं जे कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। छोट्या छोट्या नद्या ज्या धरणाला मिळतात त्या देखील दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहेत आणि त्यामुळे आज हे मोठ्या प्रमाणावरती विसर्ग करण्याची वेळ आलेली आहे। माधवी, नदीचं अकराळ विकराळ स्वरूप आपण बघतोय। कृष्णा, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।